गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे वाजले होते 10 आम्हाला जायचं होतं आंबे काढायला. तर ह्या आंब्याला काय बोलतात, कोणाकोणाला माहिती आहे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, या आंब्याला काय बोलतात. तर बघा, हा आंबा जो आहे ना, हा जो आंबा आहे तो मी स्वतः लावलेला आहे. जे की मी हा आंबा लावला ना, हा रानात आहे आंबा. तर रानात आंबा आहे ना लावला, त्याच्यानंतरला मी त्याला ना रोज एक हांडा डोक्यावरती घेऊन पाणी टाकायचं जायची. तर हा आंबा बघा फायनली किती मोठा झाला. एवढे आंबे निघतात त्याला, जवळजवळ 200 ते 300 आंबे निघतात. ह्या आंब्याला दरवर्षी निघतात, कधी जास्त कधी कमीसुद्धा निघतात. पण हा आंबा इतका प्रचंड गोड लागतो खायला ना, आणि आपण लावलेला झाड किंवा त्याचं फळ खाण्यात ना आनंद जो आहे ना तो काही वेगळाच असतो. तिथे आई, मी आणि माझी मुलगी आंबे काढायला आलतो. कारण का आम्ही ह्या वर्षी ना गावाला उशिरा गेलो होतो, त्याच्यामुळं आई बोलली की तुम्ही आल्यानंतरच हा आंबा उतरवायचा आहे. कारण का आधी उतरवला तर तुम्हाला आंबे खायला भेटणार नाही, आणि ते आंबे उतरवले का लगेच पिकून जातात. म्हणून आई बोलले तुम्ही आल्यावरतीच आंबा उतरूया. तर इथं माझ्या बाबा जे आहे ना ते वावर ओढत होते, बाजूला पाहू शकता. तर इथं फायनल आम्ही अर्धे आंबे काढून घेतले. जे हाताला लागत होते ते आंबे आम्ही फायनली हाताने काढून घेतले, आणि नंतरला जे खूप वरती होते ना ते आम्ही खोडीने काढून घेतले. खोडीशिवाय ते आंबे निघत नाही. तर इथे बाजूला जे सगळे लाईनीत आंबे आहेत ते आंबे ना सगळे आम्हीच लावलेले आहेत लहानपणी. त्याला आम्ही ना डोक्यावरती पाणी घेऊन जायचं बरं का. आज ते आंबे एवढे येतात ना, आणि ह्या वर्षा एवढे आंबे आलेत ना गावाला की लोक कंटाळले खाऊन खाऊन. इथं आई मोठी 2-3 गोण्या घेऊन आलो होतो आम्ही. त्याच्यात एवढी एक गोणी भरून डोक्यावर घेऊन जाता येत नाही, म्हणून मग अर्धी गोणी करून आम्ही डोक्यावरती घेऊन गेलो. तर इथं पाहू शकता, ह्या बाजूचं शेत आहे, त्या शेतातसुद्धा आमचे आंबे एवढे पडतात ना खाली, जे म्हणजे. आणि बघा इथं मी ना ऊन लागत होतं म्हणून ना थोडंसं तोंडाला वगैरे बांधलं, आणि तो आई बोलली आंब्याचा चिकसुद्धा ना तोंडावरती वगैरे उडतं म्हणून तोंडाला बांधतं. मी तोंडाला वगैरे बांधलं आणि मग आंबे उतरायला सुरुवात केली. तर इथं पाहू शकता, एक साईडला आई काढत होते आणि एक साईडला मी काढत होते. तर ऊनच एवढं होतं ना, पण काय करणार, आंबे तर काढायला पाहिजे. त्याच्यानंतरला आहे ना आंबे वगैरे आमचे काढून झाले, आणि हे वरचे जे आंबे आहे ना ते आम्ही खोळीने काढले. हे आंबे बघू शकता, छोटे मोठे असे 2 प्रकारचे आंबे आहेत. हा जो आंबा आहे ना 1 किलोमध्ये फक्त 2च आंबे बसतात. आणि इथं आमच्या मॅडमचं फक्त हे असं करा तसं करा एवढंच काम चालू होतं. त्या काय आम्हाला काम करू लागत नव्हत्या. तर इथं पाहू शकता, आईने माझ्या खोडीमध्ये काढून आणली, आणि मॅडम आमच्या लई लाडाला आल्या. मग ती मांडीवर येऊन बसली. काम नाही काही, पण आराम असं झालं होतं तिचं. तिला असं कंटाळा येतो, लई गावाला गेलं का तिला असं फिरायला पाहिजे बस. आणि त्याच्यानंतरला पाहू शकता, आतमध्ये गेलेले जे राहिलेले आंबे ते आम्ही वरतून काढले. पाहू शकता हाताला किती मस्त. आणि खरंच हा आनंद आहे ना तो खरंच म्हणजे खरंच वेगळा असतो. बघा पाहू शकता आंबे किती वरती आहेत. ते आम्ही सगळे खोडीने काढले बरं का, हाताने नाही काढले, कारण का ते हाताने काढण्यासारखे नाही आहेत. तर जेवढे खाली खाली होते ते एवढे काढलेले बघा, दांडेवाले जे आहेत ते. थांबा मी नंतरला आईवरती चढले. आईला बोलले मी चढू का वरती, आई बोलते नको. तर आईला काय वाटलं की नको पडेल वगैरे, पण मी लहानपणी माझ्या खूप झाडांना चढायची, त्याच्यामुळं मी एकदा झाडावरून पडलेले आहे. फायनली आम्ही आंबे काढले, घरी आलो. आंबे छान असे आम्ही फ्रेश वगैरे झाले, आणि आंबे स्वच्छ धुतले, पुसले आणि सुकायला घातले. कारण का आंब्याला चीक असला ना तर आंबे लवकर खराब होतात. आंब्याचा चीक पुसून ठेवलं ना तर आंबे खूप दिवस टिकतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओला. बाय.